नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 27 आज आपण अभ्यास करणार आहोत. तर संदेश अकॅडमीमध्ये मी संदेश सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज आपण अभ्यास करणार आहोत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. चला आपण पहिल्या प्रश्नाकडे वळू. दादाभाई नौरोजी यांनी गरिबांचे शोषण सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडले? द पोएट्री अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, इंडिया विन्स फ्रीडम, डिस्कवरी ऑफ इंडिया आणि हिंद स्वराज. कशामध्ये मांडला? द पोएट्री अँड अनब्रिटिश रूल इंडिया. हा गरिबांचा शोषण सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे, अशोक सम्राटाने धर्मप्रसारासाठी कोणती भाषा आणि लिपी वापरली? संस्कृत ब्राह्मी, पाली ब्राह्मी, पाली खरोष्टी, संस्कृत नागरी. कोणती वापरली? ऑप्शन क्रमांक बी, पाली आणि ब्राह्मी. पुढचा प्रश्न आहे, गांधीजींच्या नेतृत्वाखाली पहिले अखिल भारतीय आंदोलन कोणते होते? सविनय कायदेभंग, असहकार चळवळ, चळवळीचा नारा आणि भारत छोडो आंदोलन. कोणते होते? असहकार आंदोलन. ऑप्शन क्रमांक बी. आणि असहकार आंदोलन कधी चालू झालं? 1920. लोकमान्य टिळकांनंतर भारत स्वातंत्र्यामध्ये मेन लीडर म्हणून 1920च्या म्हणजे टिळकांच्या निधनानंतर सगळा जो मेन लीडर म्हणून कोण? 1920 ते 1947 पर्यंत महात्मा गांधी यांचा मेन रोल आहे. म्हणजे मेन लीडर म्हणजे महात्मा गांधी म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्य चळवळीत राजगुरू कोणत्या महत्वाच्या घटनेशी संबंधित होते? जालियनवाला बाग, खिलाफत आणि सायमन बहिष्कार आणि सँडर्स हत्या. राजगुरूंनी कोणाची हत्या केलेली आहे? सँडर्सची हत्या केलेली आहे. ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे. भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजे प्रिलेंबर सुरुवातीला कोणत्या शब्दाने सुरू होते? आम्ही भारताचे लोक किंवा भारत एक लोकशाही राष्ट्र, संविधान हे आणि स्वातंत्र्य समता. उद्देशिका कशाने तयार होते? आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि गणराज्य घडवण्याचा असं सुरुवातीला प्रिलिमिनरीचं स्टार्टिंग आहे. ओके, पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने घालण्यात आले? 42वी, 44वी घटना दुरुस्ती, 73वी, 52वी. कोणत्या घटना दुरुस्ती? 42वी. ऑप्शन क्रमांक ए. 42वी घटना दुरुस्तीमध्ये कोणते शब्द ऍड केले? समाजवादी आणि धर्म निरपेक्ष. प्रश्न 7, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सेवानिवृत्तीचं वय किती आहे? 60, 65, 65 आणि 68. किती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्तीचं? 65. आणि आता कितवे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले गवई सर, तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायचे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया. भारताची संसदेची एकूण किती सभागृह आहेत? 1, 2, 3, 4. किती सभागृह आहेत संसदेचे? 2 सभागृह आहेत. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. 2 मध्ये कोणकोणते? एक लोकसभा, दुसरी राज्यसभा. तर आता मी तुम्हाला विचारतो, हे झाले संसदेचे. तर राज्यामध्ये जी विधान परिषद आहे, विधानसभा आहे, म्हणजे जी विधानसभा आणि विधान परिषद,
किती राज्यांमध्ये विधानसभा आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे, आणि किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचं. पंचायत राज व्यवस्था भारतात कोणत्या घटना दुरुस्तीने लागू झाली? 43वी, 44वी, 73वी, 86वी. कोणती? 73वी. 73वी घटना दुरुस्ती ऑप्शन क्रमांक सी ही काय झाली? लागू झाली. आता आता तुम्हाला सांगतो, 73वी पंचायत राज आहे, पंचायतीचं राज म्हणून आहे. 74वी म्युन्सिपाल्टी, एमएनसी, नगर परिषद का नगरपालिका. लक्षात राहील सगळ्यांच्या. पुढचा प्रश्न आहे, सर्वात लांब नदी कोणती आहे जी संपूर्ण भारतात वाहते? मेन ऑप्शन आहे गंगा, गोदावरी, यमुना, कृष्णा. तेव्हा सर्वात लांब नदी कोणती आहे हे तर महत्वाचं आहे, पण जी संपूर्ण भारतात वाहते हा महत्वाचा शब्द आहे. ती आपली कोणती येणार आहे? गोदावरी, ऑप्शन क्रमांक बी. तशी सर्वात जास्त लांब नदी गंगा आहे, पण फक्त भारतात वाहणारी गोदावरी. आता मला एक प्रश्न आहे तुम्हाला त्यासाठी, गंगा ही नदी आंतरराष्ट्रीय आहे या राष्ट्रीय? राष्ट्रीय. ओके. यमुना आणि कृष्णा या राष्ट्रीय नद्या आहे. ही पण राष्ट्रीय, ही पण राष्ट्रीय, आणि ही पण राष्ट्रीय. ओके. पुढचा, पृथ्वीचा श्वास असे कोणत्या जंगलास म्हटले जाते? थार, अमेझॉन, गीर, सुंदरबन. पृथ्वीचा श्वास अमेझॉनला असं म्हटलं जातं. अमेझॉन जंगल आपलं ते नाही, डिलिव्हरीचं ॲप नाही, हे अमेझॉन जंगल आहे, पृथ्वी तलाव जंगल. दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? अन्नामलाई, धोंडाबेट्टा, मल्लायनगिरी, नीलगिरी. कोणतं आहे? मल्लायनगिरी, ऑप्शन क्रमांक सी. भारतातील नवीन आर्थिक धोरण कोणत्या वर्षी सुरू झाले? 1990, 1991, 1992 आणि 1989. कधी चालू झाले? ऑप्शन क्रमांक बी, 1991. व त्याला काय म्हणतात? LPG रिफॉर्म. लिबरल प्रायव्हेट आणि असं LPGचा लॉंग फॉर्म. नवीन आर्थिक धोरण LPG रिफॉर्म म्हणतात त्याला. 1991 मध्ये. तेव्हाचे आर्थिक मंत्री कोण होते? अर्थमंत्री मनमोहन सिंग. पुढचा प्रश्न आहे, जीएसटी म्हणजे काय? जनरल सेल टॅक्स, गुड अँड सर्व्हिस टॅक्स, गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स आणि ग्रॉस टॅक्स. ऑप्शन क्रमांक बी, जीएसटी म्हणजे गुड अँड सर्व्हिस टॅक्स. कधी इंट्रोड्यूस झाला? 2018 मध्ये. मुद्रास्फीती म्हणजे काय? चलन घट आणि उत्पादन वाढ किंवा उत्पादन कमी. काय होते? ऑप्शन क्रमांक ए, चलन वाढ. चंद्रयान-3 कोणत्या संस्थेने यशस्वीपणे पूर्ण केले? नासा, इस्रो, स्पेस एक्स आणि DRDO. कोणतं? ऑप्शन क्रमांक बी, इस्रो. 2024 मध्ये झालेल्या भारताच्या लोकसभा निवडणुकीचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुनील अरोरा, राजीव कुमार, ओम प्रकाश रावत आणि नवीन चंद्रा. कोण होतं? राजीव कुमार. 2024 चे लोकसभा निवडणुकीचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे इलेक्शन
कमिशन ऑफ इंडिया. राजीव कुमार. G20 परिषदेचे 2023चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते? भारत, अमेरिका, ब्राझील, चीन. कशाकडे होते? भारताकडे होते. ऑप्शन क्रमांक ए भारत देशाकडे होते, म्हणजे आपल्या देशाकडे होते 2023चे G20 परिषदेचे अध्यक्षपद. कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? पृथ्वी, मंगळ, शुक्र, युरेनस. कोणता? मंगळ. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, HIV व्हायरस शरीरात कोणती प्रणाली बाधित करतो? पचन, श्वसन, रोग प्रतिकार किंवा मज्जासंस्था. कोणता करतो? रोग प्रतिकार शक्ती कमी करतो HIV व्हायरस. ऑप्शन क्रमांक सी, रोग प्रतिकार. कोणता घटक अन्नामध्ये शरीर बांधणीस कारणीभूत असतो? प्रथिने, कार्बोहायड्रेट, स्निग्ध आणि जीवनसत्त्वे. कोणता? प्रथिने. ऑप्शन क्रमांक ए. भारताचा पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता होता? काझीरंगा, सुंदरबन, जिम कॉर्बेट आणि सांची. कोणता होता? जिम कॉर्बेट. ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, ग्रीन हाऊस इफेक्ट मुख्यतः कोणत्या वायूमुळे होतो? O2, CO2, SO2, H2. कशामुळे होतो? CO2, कार्बन डाय ऑक्साईड. ऑप्शन क्रमांक बी. वन्यजीवन सप्ताह भारतात कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? जून, ऑक्टोबर, डिसेंबर आणि एप्रिल. कधी साजरा केला जातो? ऑक्टोबर मध्ये. ऑप्शन क्रमांक बी, ऑक्टोबर. पर्यावरण संरक्षण कायदा भारतात कधी लागू झाला? 1972, 1986 आणि 1992 आणि 2000. कधी लागू झाला? 1986. ऑप्शन क्रमांक बी. समजला? तुम्हाला किती मार्क पडले आजच्या पेपर मध्ये मला सांगायचं? 25 आउट ऑफ. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्हाला पोलीस भरती व MPSCचं प्रिपरेशन करायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन बघायला मिळतील. त्याबद्दल तुम्ही स्पर्धा परीक्षेत मार्क मिळवशाल. आज आपण इथेच थांबू. मला किती मार्क पडले तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.